येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहेत. आपल्याला आपल्या परिसरामध्ये कोण उमेदवार हवा असावा वाटते? सध्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि नक्कीच आता आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीचे वेध लागलेले आहेत. आमच्या केशेगाव गटातून जिल्हा परिषदसाठी जनरल महिला सुटलेलं आरक्षण आहे. तर त्यामुळं आमच्या प्रत्येक गटातून गावातल्या उमेदवारांनी मागणी केलेली आहे. बऱ्यापैकी 8-10 लोक रेसमध्ये आहेत, परंतु आम्हाला हे वाटतं की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हा बऱ्यापैकी सगळ्यांना घेऊन चालणारा एखादा उमेदवार आमच्या भाजप पक्षाकडून असावा, जेणेकरून सर्वसामान्य लोकांची कामं व्हावीत आणि सगळ्या लोकांना घेऊन समोर पुढं मार्गक्रमण आपल्या भागाचा विकास व्हावा, एवढी नक्कीच आम्ही आमच्या एक सामान्य जनतेकडून येणाऱ्या उमेदवाराकडून आमची अपेक्षा राहणार आहे. नक्कीच एवढं. असं काय नाव निश्चित करता येईल का उमेदवाराचं? नाही, प्रक्रियेमध्ये नावाची मागणी पक्षाकडे करणार आहेत, केलेली आहे आणि मग पक्षाची भूमिका, पक्ष ऐन वेळेला काय निर्णय घेतं या बऱ्यापैकी पक्षाच्या बाजू आहेत. परंतु आम्हाला एक आमचं सर्वसामान्य मतदार म्हणून आमची भूमिका अशी राहणार आहे की नक्कीच कामाला, विकासाला आणि सर्वसमावेशकतेला जो उमेदवार आम्हाला वाटतो बऱ्यापैकी त्या पद्धतीनं निवड व्हावी आणि त्यांच्याकडून आमच्या भागाचा विकास व्हावा ही अपेक्षा आहे. आपण आता भाजप पक्षाला प्राधान्य दिले, तर भाजपचे कार्यकर्ते म्हणून इथं सध्याला फोकसमध्ये कोण आहे का? तसं नाही, मी भाजपचा पदाधिकारी आहे, तालुका चिटणीस म्हणून काम करतोय धाराशिव, आणि माझं नक्कीच भूमिका ही राहणार आहे की आपण पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही जीवाचं रान करून या ठिकाणी पक्षाचा उमेदवार निवडून आणू. जिल्हा परिषदला कुण्या पक्षाला मतदान करावं वाटेल? कुठला एक जिल्हा परिषद म्हणून सदस्य निवडायचा आपल्याला? BJPच्या पाठीमागं आहोत आम्ही. BJPतून लिंबराज भाऊ साळुंखे म्हणून करजखेडा गावातील एक तडफदार काम करणारे व्यक्ती असं म्हणून ओळखलं जात आहे. आज 25 खेड्यामध्ये गोरगरीब 18 पगड जातीचे गोरगरिबाचे प्रश्न आतापर्यंत त्यांनी सोडवलेले आणि अजून बी पुढे सोडवतील हे आम्हाला आशा आहे आणि त्यांच्याकडून आम्ही हक्कानं कामं करून घेतो आहे. पहिले बी केलेत, अजून बी ती करणार आहेत असा विश्वास आहे आम्हाला आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत. त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निश्चित तुमची भूमिका आहे असं आहे. सध्या जिल्हा परिषद चालू होणार आहेत, अजून काय जाहीर झालेलं नाहीत, पण आपल्याला जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा मेंबर म्हणून कुणाला निवड करायची असे, कुठल्या पक्षाला निवडून देणार आपण? काय भूमिका राहील आपली? माझे नाव मुल्ला गोपाळ कांबळे, माझी सरपंच आहे करजखेडचा आणि आम्ही पहिल्यापासून गणाबाबाच्या पाठीमागं आहोत काय. आणि भाजपच्या चांगल्या कार्यकर्त्याला निवडून द्यावं हीच अपेक्षा आपली. आता या पंचक्रोशीमध्ये सध्या भाजपचं काम करणारे कोणते युवा आहेत सध्या फोकसमध्ये जिल्हा परिषदसाठी? आहेत की लिंबराज भाऊ आहेत की. बरं, जिल्हा परिषद चालू होणार आहेत. आता केशेगाव गटामधून जिल्हा परिषद सदस्य किंवा मेंबर म्हणून कुणाला निवड करायला जाईल आपल्याला? कुठला पक्ष राहील? आम्हाला अपेक्षा आहे की भाजपचा उमेदवार राहावा आणि त्यांना आम्ही निवडून द्यावं, आमची अपेक्षा ही आहे. असं काही कुठला आहे का युवक किंवा कार्यकर्ता तुमच्या समोर की बाबा आतापर्यंत आपल्याला त्यांनी सहकार्य केलेल्या भाजपतर्फे असं कोण आहे का सध्या? आहेत बरेच जण आहेत, 2-4 जण आहेत आपले, सगळे आपले भाजपचेच आहेत. बरं, पण त्यामध्ये सर्वच काम करतात भाजपचं, पण फोकसमध्ये कोण आहे सध्या? आता ते पक्षश्रेष्ठी म्हणा आमचे दादा, आदरणीय दादा, काना दादा, जी ठरवते ती ठरवते, त्याच्या मागं आम्ही उभारणार आहोत.